महिला सुरक्षिततेवरून राजकारण तापलं. आदिती तटकरेंवर सपकाळांचा घणाघात. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असताना मंत्री कुठे आहेत असा सवाल उपस्थित केला आहे. खरात प्रकरणासोबतच महिला आयोगावरील आरोप, पुणे आणि नवी मुंबईतील अलीकडील प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. महिलांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांनी आतापर्यंत एकही ठोस प्रतिक्रिया दिली नाही, ना बैठक घेतली, ना पीडितांना दिलासा दिला, असा आरोप त्यांनी केलाय. याचबरोबर जबाबदारी समजत नसेल तर राजीनामा द्यावा अशा शब्दात सपकाळ यांनी आदिती तटकरेंवर थेट निशाणा साधला आहे. दरम्यान या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येते आणि मंत्री आदिती तटकरे यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.